नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वज्ञ एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आहे 9 ऑक्टोबर। आजच्या दिवसाचे जेवढे काही चालू घडामोडीचे महत्त्वपूर्ण प्रश्न बनत असतील ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। ही सर्व प्रश्न वन लाइनर स्वरूपामध्ये असतील। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। व्हिडिओला सुरुवात करूया। पहिला प्रश्न, 2025 मध्ये जागतिक आरोग्य संघटनेच्या यानी WHO च्या नव्या संचालक मंडळावर भारताचा प्रतिनिधी म्हणून कोण निवडला गेला आहे? तर डॉक्टर राजेश भूषण यांची जागतिक आरोग्य संघटनेच्या नवीन महासंचालक मंडळावर भारताचा प्रतिनिधी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। 2025 चा नोबेल वैद्यकशास्त्र पुरस्कार कोणाला जाहीर झाला? मेरी ई बुक्रो, फ्रेड रॅम्सडेल, शिमोन साकागुची या 3 व्यक्तींना 2025 चा नोबेल वैद्यकशास्त्राचा पुरस्कार जाहीर झाला आहे। नुकताच पार पडलेला पहिला आरोग्य साहित्य संमेलन 2025 कोणत्या शहरात झाले? हे पहिले आरोग्य साहित्य संमेलन पुणे या शहरामध्ये पार पडले। पहिल्या आरोग्य साहित्य संमेलन 2025 चे अध्यक्ष कोण कार्यरत होते? तर डॉक्टर संजय ओखे 2025 च्या पहिल्या आरोग्य साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून कार्यरत होते। महाराष्ट्र आरोग्य भूषण पुरस्कार 2025 कोणत्या दाम्पत्याला प्रदान करण्यात आला? तर डॉक्टर रवींद्र कोल्हे आणि डॉक्टर स्मिता कोल्हे यांना महाराष्ट्राचा 2025 चा आरोग्य भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला। नोबेल भौतिकशास्त्र पुरस्कार 2025 कोणत्या शास्त्रज्ञांना देण्यात आला? तर जॉन क्लार्क, मिशेल देवोरे आणि जॉन मार्टिनिस या 3 शास्त्रज्ञांना 2025 चा नोबेल भौतिकशास्त्राचा पुरस्कार प्रदान करण्यात आला। बिहार विधानसभेच्या निवडणुकीत 2025 मध्ये एकूण किती जागांसाठी मतदान होत आहे? तर 243 जागांसाठी मतदान होत आहे। भारताने 2025 साली सुरू केलेल्या राष्ट्रीय सार्वजनिक आरोग्य अभियान चे उद्दिष्ट काय आहे? तर आरोग्य सेवांमध्ये डिजिटल सुविधा वाढवणे हे या अभियानाचे उद्दिष्ट आहे। 2025 साली घोषित करण्यात आलेला राष्ट्रीय आरोग्य नवोन्मेष पुरस्कार कोणाला मिळाला? तर डॉक्टर अंजली जोशी यांना राष्ट्रीय आरोग्य नवोन्मेष पुरस्कार मिळाला आहे। 2025 मध्ये स्वास्थ्य संवाद हे वार्षिक आरोग्य मासिक कोणत्या शहरातून सुरू करण्यात आले? हे मासिक नवी दिल्ली या शहरातून सुरू करण्यात आले। या सेशनच्या PDF साठी सर्वज्ञ एज्युकेशन या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा। तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करा।